नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आज जे की महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी मित्रांनो जे की मुंबई जिल्ह्यासाठी मित्रांनो या ठिकाणी आपण आज बघा जे की प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो बघा, या प्रश्नपत्रिकेसाठी बघा जे की आपल्याला गुण 100 आहेत आणि वेळ बघा जे की 90 मिनिटं मित्रांनो बघा ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपल्याला सोडवण्यासाठी आहे. मित्रांनो बघा, अत्यंत महत्त्वाची बात म्हणजे काय तर बघा जे की हे 100% मित्रांनो बघा पेपरामध्ये मित्रांनो येणारी प्रश्नसंच आहेत आणि मित्रांनो हे सर्व प्रश्न बघा मित्रांनो मागं झालेल्या जे की परीक्षेमध्ये विचारण्यात आलेली आहेत. म्हणून मित्रांनो हा जो आपला या ठिकाणी बघा जो काही भाग आहे तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर पहिलं बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या. ओके, तर बघा प्रश्न पहिला काय म्हणतो आणि कशा प्रकारे आपल्याला सोडवायचा आहे. तर बघा, कविता अक्षता व दिशा यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. कविता व अक्षता यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे. तर दिशाचे वय किती वर्ष असेल. बघा मित्रांनो, सिंधुदुर्ग पोलीस 2023ला हा या ठिकाणी बघा जी की प्रश्न विचारण्यात आलेला होता. मित्रांनो बघा, या ठिकाणी प्रश्न तर पाहायला खूपच मोठा आहे, पण मित्रांनो बघा एकदम या ठिकाणी बघा जी की ट्रिक्सनुसार काही मित्रांनो बघा जे की सेकंद त्या ठिकाणी या प्रश्नाचा आपण आन्सर काढू शकतो. काय म्हणलंय, कविता अक्षता व दिशा यांच्या वयाची सरासरी किती 16 वर्ष. ओके, कविता अक्षता दिशा हे तिघी जणी आहेत ना, या तिघीच्या वयाची सरासरी किती 16 आहे ना, म्हणून काय करू 3 गुणाकारात 16 घ्या. ओके, आता बरोबर 16 त्रिक 48. ओके, 16 2 32, 16 त्रिक 48. पुन्हा याच्यानंतर काय म्हणलंय, कविता व अक्षता यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष, म्हणजे कविता आणि अक्षता दोघी जणी आहेत, त्या दोघीच्या वयाची सरासरी 14 वर्ष, म्हणून 2 गुणाकारात 14 करा. ओके, आता बघा 14 दोन्ही 28 झालं. ओके, आता जर मित्रांनो बघा या तिघीच्या वयातून जर ह्या दोघीचं जर वय आपण मायनस केलं, म्हणजेच 48मधून जर 28 आपण मायनस केले तर येणारं आन्सर जे काही असेल मित्रांनो ते म्हणजे बघा जे की दिशाचं या ठिकाणी वय असणार आहे. ओके, तर बघा या ठिकाणी 8मधून 8 गेले 0 आणि 4मधून 2 गेले 2, म्हणजे बघा जे की मित्रांनो दिशाचं वय या ठिकाणी बघा जे की क्रमांक 20 वर्ष या ठिकाणी असणार आहे. ओके, लक्षात असू द्या. मित्रांनो बघा, जर या ठिकाणी तुम्ही जर समजा बघा पुस्तकी जर फॉर्मॅटवर मित्रांनो बघा जर सोडवायचा या ठिकाणी जर एक प्रयत्न केला तर तो मित्रांनो बघा या ठिकाणी हिला एक्स माना, हिला वाय आणि हिला झेड या प्रकारे मित्रांनो एक्स वाय झेड मानण्यामध्ये मित्रांनो जवळपास तुमचा बघा जे या ठिकाणी 1 मिनिट मित्रांनो वाय या वेळ या ठिकाणी जातो. आणि समजा या ट्रिकनुसार जर तुम्ही ठिकाणी प्रश्नाचा आन्सर काढतो म्हणलं तर बघा जवळपास तुम्ही 10 सेकंदाच्या आत बघा मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचे की आन्सर बघा मित्रांनो तुम्ही ठिकाणी काढू शकता. ओके, तर बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो आणि कशा प्रकारे सोडवायचा आहे. तर बघा हा GK GSचा प्रश्न आहे. तर प्रकाश हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे. बघा जे की जळगाव पोलीस 2021ला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला होता. मित्रांनो प्रकाश हे जे काही मित्रांनो बघा तीर्थक्षेत्र आहे हे बघा जे की क्रमांक ब मित्रांनो नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो बघा प्रकाश हे तीर्थक्षेत्र बघा मित्रांनो जे की नंदुरबार या जिल्ह्यातील मित्रांनो बघा जे की शहादा या मित्रांनो बघा जे की तालुक्यामध्ये आहे, लक्षात असू द्या. ओके, आणि मित्रांनो बघा नंदुरबार हे जे काही मित्रांनो बघा शहर आहे मित्रांनो हे शहर बघा जे की तापी नदीच्या मित्रांनो बघा जे की काठी या ठिकाणी वसलेलं आहे बघा. ओके, तर लक्षात असू द्या. बघा यासोबत पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी जे की तिसरा बघा, तर शिरड शहापूर येथील बघा कोणते मंदिर प्रसिद्ध आहे. हिंगोली पोलीस 2023ला मित्रांनो बघा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. तर शिरड शहापूर येथील मित्रांनो कोणते मंदिर बघा जे की या ठिकाणी प्रसिद्ध आहे, तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक दिगंबर जैन मंदिर मित्रांनो बघा जे की या ठिकाणी प्रसिद्ध आहे. मित्रांनो बघा शिरड शहापूर हे मित्रांनो बघा जे की हे मंदिर या ठिकाणी कोणत्या तालुक्यामध्ये येतं जर विचारलं तर हे मंदिर येतं बघा जे की हिंगोली या बघा जिल्ह्यामध्ये. आणि जर समजा या ठिकाणी तालुका विचारलं तर बघा की औंढा नागनाथ. ओके, लक्षात ठेवून घ्या बघा औंढा नागनाथ या मित्रांनो बघा जे की या ठिकाणी तालुक्यामध्ये मित्रांनो बघा जे की शिरड शहापूर हे मित्रांनो जे की मंदिर येतं. ओके, या ठिकाणी असणारं दिगंबर जैन मंदिर येतं. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच बघा जे की मित्रांनो मुंबई या ठिकाणचं CSMT मित्रांनो बघा जे की रेल्वे स्टेशन हे मित्रांनो मुंबई याचा समावेश
कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळामध्ये झाला? बघा मित्रांनो, मुंबई रेल्वे पोलीस 2021ला या ठिकाणी हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर मुंबई बघा जे की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई याचा समावेश बघा जे की या ठिकाणी कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळामध्ये झाला? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो जे की 2004 या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, पुढे तर बघा या ठिकाणी 5वा प्रश्न. 2 बघा मित्रांनो, 2चा संबंध 3शी, 3चा 4शी, 3चा 5शी, 5चा 7, 7चा 11, 11च्या बाद 13 आणि डॅश 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 डॅश. बघा छत्रपती संभाजीनगर कारागृह 2021ला या ठिकाणी हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. मित्रांनो बघा या ठिकाणी ही साखळी आहे बघा मित्रांनो, आणि ही साखळी बघा जी की मित्रांनो मूळ संख्यांची साखळी आहे. ओके, तर ती कसं 2 ही मित्रांनो पाड्यामध्ये येणारी संख्या नाही, म्हणजे ही मूळ संख्या आहे. ओके, तर 3, 5, 7, 11 आणि 13 या मित्रांनो बघा सर्व संख्या जी की मूळ संख्या आहेत. ओके, तर या 13च्या बादची मूळ संख्या कोणती आहे? तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक बघा 17 या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं आन्सर आहे. कारण बघा मूळ संख्या म्हणजे काय मित्रांनो, जी संख्या बघा मित्रांनो ज्या संख्येला 1 किंवा त्याच संख्येनं भाग जातं ती संख्या म्हणजे मूळ संख्या, किंवा जी संख्या मित्रांनो कोणत्याही पाड्यामध्ये येत नाही ती संख्या म्हणजे मूळ संख्या. ओके, जसं की 15 ही मूळ संख्या नाही, कारण 5च्या आणि 3च्या पाड्यामध्ये 15 ही संख्या येते. 18 ही संख्या 2च्या आणि मित्रांनो 9च्या पाड्यामध्ये येते, आणि 16 ही संख्या बघा जी की मित्रांनो 2च्या पाड्यामध्ये आणि 8च्या पाड्यामध्ये येते. म्हणून या 3 संख्या मूळ संख्या नाहीत, आणि 17 ही संख्या मित्रांनो बघा कोणत्याही पाड्यामध्ये येणारी संख्या नाही, म्हणून ही 17 ही संख्या बघा जी की मूळ संख्या आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा 6वा प्रश्न काय म्हणतो, खालील पर्यायातील विसंगत पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर सोलापूर शहर चालक 2023ला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर यापैकी मित्रांनो विसंगत पर्याय बघा जे की क्रमांक बघा जे की कलहरी अमेरिका या ठिकाणी आहे. कारण मित्रांनो कलहरी हे जे काही मित्रांनो बघा जे की वाळवंट आहे मित्रांनो, हे वाळवंट बघा जे की मित्रांनो दक्षिण आफ्रिकामधलं मित्रांनो जे की या ठिकाणी हे वाळवंट आहे. म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक बघा जे द कलहरी अमेरिका या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं आन्सर असणार आहे. ओके, सहारा वाळवंट आफ्रिकामध्ये, गोबिकाल वाळवंट मंगोलियामध्ये आणि थर वाळवंट बघा जे की आपल्या भारतामध्ये आहे. ओके, हे सर्व काही योग्य आहे. पुढचा दुसऱ्या बघा मित्रांनो एका संकेतस्थळानुसार 24 म्हणजे 46, 35 म्हणजे 68, तर 44 म्हणजे किती? बघा कोल्हापूर शहर पोलीस बघा जे की मित्रांनो 2024ला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर बघा या प्रश्नाचा आपण आन्सर या ठिकाणी कशा रीतीनं काढू शकतो, तर बघा थोडंसं या ठिकाणी ठाव पेजेसचा उपयोग करून घेतो. तर बघा या ठिकाणी आता पहा या ठिकाणी केलं काय मित्रांनो, सरळ 24 म्हणजे 46 कसं आलं सांगतो. सरळ हे बघा 24 घ्या. ओके, आता 24च्या गुणाकारात 2 घ्या मित्रांनो, डायरेक्ट 2 घेतले. बघा 24च्या गुणाकारात डायरेक्ट 2 घेतलं, झालं किती 24 दोन्ही 48. ओके मित्रांनो, डायरेक्ट 48मधून बघा पुन्हा हे 2 मायनस केलं, आलं किती 46. ओके, याचप्रमाणे हे 35 घेतलं, या 35चे डायरेक्ट मित्रांनो बघा 2 पट बघा जे की जर केलं तर 35 दोन्ही झालं किती 70, आणि मित्रांनो या 70मधून हे 2 मायनस केलं, आले किती 68. ओके, आता याच प्रकारे हे 44 घ्या, हे 44 गुणाकारात 2 बरोबर 44 दोन्ही 88. 88मधून हेच परत 2 बघा जे किती मायनस करा, उरले किती बघा जे की 86. बघा तर 86 पर्यायामध्ये आहे काय 88, 92, 90 म्हणजे बघा जे की क्रमांक 9 या ठिकाणी यापैकी नाही बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, तर बघा जे की मित्रांनो 84 या ठिकाणी 44 म्हणजे किती, तर बघा जे की मित्रांनो या ठिकाणी 86 असणार आहे. ओके, हां, तर बघा यासोबतच मित्रांनो बघा तुम्हाला ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाची बात सांगतो. तर बघा मित्रांनो ती म्हणजे काय मित्रांनो, बघा या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी बघा जी की या ठिकाणी बघा आम्ही एक 5000+ मित्रांनो बघा जी की प्रश्नांचा महाठोकळा बघा मित्रांनो या ठिकाणी आम्ही लॉन्च केलेला आहे. जर समजा मित्रांनो अद्याप जर तुम्ही आणखीनही या ठिकाणी आपला हा महाठोकळा या ठिकाणी खरेदी केलं नसेल, अवश्य खरेदी करून घ्या मित्रांनो. कारण या महाठोकळ्यामध्ये बघा जे की 2014 पासून ते मित्रांनो बघा जे की 2024पर्यंत जेवढे मित्रांनो बघा पोलीस भरतीला रिपीट झालेली GK आणि मराठी व्याकरणची प्रश्नसंच आहेत, त्या सर्व आम्ही या महाठोकळ्यामध्ये बघा जी की समाविष्ट केलेली आहेत. यासोबतच 2025 वर्षातले संपूर्ण चालू घडामोडी बघा मित्रांनो यामध्ये आम्ही टाकलेले आहेत. म्हणून मित्रांनो वेळ लावू नका, लगेच खरेदी करून घ्या. लगेच खरेदी करण्यासाठी वरी देतो बघा टॉपला आपला नंबर बघा जी की 7414
939007 बघा या ठिकाणी हा आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करून टाकायचा आहे. व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा बघा जे की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ. पुन्हा एकदा नंबर सांगतो बघा जे की 7414 बघा जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नात या ठिकाणी बघा जे की हा आपला या ठिकाणी क्रमांक आहे. ओके, तर बघा पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी आता कशा प्रकारचा आहे आणि कशा प्रकारे आपल्याला सोडवायचा आहे. तर बघा या ठिकाणी 1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008ला कोणता वार असेल या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर धाराशिव पोलीस 2024ला प्रश्न पडला होता. तर बघा मित्रांनो या ठिकाणी मी लिहितो 1 जानेवारी 2002 रोजी कोणता वार होता बघा, तर या ठिकाणी होता जे की मंगळवार. ओके, तर बघा आता तर 2008 रोजी कोणता वार असेल बघा मित्रांनो. 2003ला फक्त एक वार प्लस होणार, 2003ला एक वार प्लस होणार म्हणजे बघा जे की बुधवार होईल. ओके, बुधवार होतं. मग यासोबतच 2004ला मित्रांनो एक वार प्लस होईल. एक वार जर प्लस झाला तर होता कोणता गुरुवार होईल. आता या ठिकाणी बघा जे की होतं गुरुवार. ओके, आता 2005ला मित्रांनो या ठिकाणी बघा गुरुवारच्या बाद शुक्रवार होणार नाही, कारण याच्या अगोदर मित्रांनो 2004 हे वर्ष बघा जे की या ठिकाणी लीप वर्ष आहे. म्हणून मित्रांनो आता या ठिकाणी 1 वर्ष प्लस न करता डायरेक्ट 2 वर्ष प्लस करा, म्हणजे गुरुवारच्या जागी या ठिकाणी बघा जे की शुक्रवार आणि शनिवार या ठिकाणी होणार असेल. ओके, आता 2006ला कोणता वार होते तर रविवार होते. ओके, मग 7ला सोमवार होतं. ओके, सोमवार होतं आणि 8ला होतं बघा जे की मंगळवार. ओके, लक्षात असू द्या. आता बघा या ठिकाणी मित्रांनो जवळपास 90% विद्यार्थी म्हणतील की मित्रांनो 2008ला मंगळवार येणार नाही, कारण 2008 हे बघा जे की लीप वर्ष आहे. मित्रांनो बघा मला मान्य आहे 2008 हे लीप वर्ष आहे, परंतु मित्रांनो हे लीप वर्ष बघा जे की फेब्रुवारी महिन्याच्या अगोदर आहे. म्हणून मित्रांनो ठिकाणी आपण या ठिकाणी बघा हे लीप वर्ष जे की ठिकाणी मानू शकणार नाही. म्हणजे बघा जे की मित्रांनो फक्त आणि फक्त बघा लीप वर्ष आहे, पण या ठिकाणी बघा ठिकाणी 2 वार या ठिकाणी बघा आपण फेब्रुवारी महिना नसल्यामुळं प्लस करू शकणार नाही, तर फक्त एकच करू शकतो ते म्हणजे बघा जे की मंगळवार. बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे बघा जे की क्रमांक ड. लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. कशा प्रकारे बघा या प्रकारच्या संपूर्ण प्रश्नांचं योग्य आन्सर आपल्याला काढायचं आहे ते. ओके, पुढे बघा आता पुढचा प्रश्न क्रमांक 9. तर बघा 2014 या वर्षीचा प्रजासत्ताक दिन रविवारी होता, तर 2013 या वर्षीचा बालदिनाच्या दिवशी कोणता वार होता. नाशिक ग्रामीण पोलीस 2024ला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला होता. मित्रांनो बघा 2014 या वर्षीचा प्रजासत्ताक दिन रविवारी होता, एवढं लक्षात ठेवा. आता आपल्याला काय विचारलं तर 2013 या वर्षीचा जे की बाल दिनाच्या दिवशी कोणता वार होता. ओके, तर बघा आपल्याला काय करायचं आहे बघा 2013 या वर्षीचा बालदिवस. ओके, म्हणून मी काय करतो या ठिकाणी 2013 घेतो, समोर बालदिवस घेतो, बालदिवस बरोबर प्रश्नचिन्ह काढून बालदिवस आपल्याला काढायचा आहे. ओके, यासोबत 2014 घेतो आता वर्ष, प्रजासत्ताक दिन घेतो, प्रजासत्ताक दिन. ओके, यासोबत कोणत्या वारी होता हा तर रविवारी होता, मी या ठिकाणी रविवार घेतो. आता बघा मित्रांनो या ठिकाणी बघा आता या ठिकाणी प्रश्नाचं आन्सर आपल्याला काढायच्यासाठी काय करावं लागतं तर मित्रांनो बघा या ठिकाणी बालदिवस कधी असतो मित्रांनो तर बालदिवस असतो बघा जे की 14 नोव्हेंबर रोजी. ओके, लक्षात ठेवून घ्या बघा असे दिवस तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. ओके, 14 नोव्हेंबर रोजी बालदिवस असतो आणि प्रजासत्ताक दिवस कधी असतो तर 26 जानेवारीला. ओके, आता बघा या ठिकाणी प्रश्नाचं आन्सर आपण कशा रीतीनं काढू शकतो. आता या ठिकाणी बघा मित्रांनो संपूर्ण दिवस आपल्या ठिकाणी बघा पहिलं या ठिकाणी बघा काढून घेणं महत्त्वाचं आहे. ओके, तर आता बघा 14 नोव्हेंबरपासून या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे, म्हणून काय करायला ठिकाणी पहिलं मी नोव्हेंबर महिना घेतो, नोव्हेंबर. ओके, आता मित्रांनो बघा नोव्हेंबर महिन्यात एकूण किती दिवस असतात तर 30 दिवस असतात. ओके, म्हणून काय करतो 30 मायनस हे 14 दिवस करतो. ओके, जर 30 - 14 जर केलो मी तर या ठिकाणी उरले किती बघा जे की 16 दिवस आपल्याला जे की नोव्हेंबर महिन्यातले मित्रांनो या ठिकाणी मिळालेले आहेत. ओके, यासोबत डिसेंबर महिना घेतो,
डिसेंबर महिन्यातले मित्रांनो संपूर्ण बघा जे की टोटल दिवस या ठिकाणी बघा जे की आपल्याला 31 दिवस मिळून जातील. ओके. याच्या बाद जानेवारी महिना आला. जानेवारी 2014 हा वर्ष या ठिकाणी आलेला आहे. ओके. तर जानेवारी महिन्यातले किती बघायचे की 26 दिवस या ठिकाणी आपल्याला भेटलेत. ओके. म्हणून या ठिकाणी हे 26 दिवस घे तुम्ही आता. ओके. आता हे 26 दिवस. ओके. तर बघा आता मित्रांनो या संपूर्ण दिवसाची मी करतो या ठिकाणी बेरीज. ओके. तर आता 6 एक 6 बघा 6 आणि 6 12 12 आणि 1 13 आलं किती 3 हातच्याला 1 पुन्हा 2 आणि 1 3 3 आणि 3 6 आणि हातच्याचा 1 म्हणजे बघा जे की 7 ठिकाणी 73 दिवस आपल्याला भेटले. सरळ सरळ मित्रांनो बघा आता या ठिकाणी हे जे काही 73 भेटले या 73ला 7 न बघा. कारण मित्रांनो 7 न बघायचं कारण म्हणजे एका आठवड्यामध्ये बघा जे की 7 वारं असतात म्हणून या ठिकाणी 73ला आपण 7 न भागलेलं आहे. तर डायरेक्ट बघा जे की 7 10 17 ठिकाणी आपल्याला भेटलं. आता मित्रांनो बघा ठिकाणी आपल्याला उत्तराशी काहीही देणं घेणं नाही. तर बघा 70मधून जर समजा 73मधून 70 मायनस केले उरले किती 3 तर आपल्याला फक्त गरज आहे बघा ठिकाणी बाकीची. ओके. बाकीची गरज आहे. ओके. तर बाकी किती उरली 3. आता मित्रांनो या ठिकाणी बघा जे की आपल्याला 14 पासून 2013 मध्ये यायचं आहे म्हणून या ठिकाणी आता समोर न जाता बघा जे की 3 वार मित्रांनो मागे या. ओके. एक वार जर रविवारपासून मागा आला शनिवार उरला, दुसरा शुक्रवार आणि तिसरा बघा जे की गुरुवार या ठिकाणी बघा जे की क्रमांक आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा जे की या ठिकाणी मित्रांनो गुरुवार असणार आहे. ओके. मित्रांनो बघा या जर ठिकाणी तुम्ही चुकीनं जरी मित्रांनो बघा समोर गेलं तर तुमचा 1 मार्क या ठिकाणी बघा जे की तुमच्या हाताने मित्रांनो जाणार आहे. म्हणून अशा प्रकारच्या मित्रांनो प्रश्नाला जे की तुम्ही एकदम काळजीपूर्वक मित्रांनो जे की सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके. तर बघा जे की क्रमांक गुरुवार या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा आता 10वा कशा प्रकारे सोडवायचा आहे ते. तर बघा द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेला असतो त्यांना परमाणू म्हणतात असे भारतीय तत्त्वज्ञान डॅश डॅश यांनी सांगितले. मुंबई लोहमार्ग पोलीस 2021ला प्रश्न आलेला होता. तर बघा जे की द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेला असतो त्यांना परमाणू म्हणतात असे बघा जे की भारतीय तत्त्वज्ञान मित्रांनो बघा जे की क्रमांक बघा जे की कनाद यांनी मित्रांनो सांगितलेलं आहे. ओके. पुढे अणुभट्ट्यांमध्ये बघा जे की मित्रांनो इंधन म्हणून बघा कशाचा वापर करतात बघा. तर बघा मित्रांनो हा प्रश्न बघा जे की आत्तापर्यंत 5 वेळा रिपीट झालेला आहे म्हणून बघा प्रश्न आता पाठ करा कारण मित्रांनो याही वेळी बघा जे की 100% मित्रांनो हा प्रश्न जे की या ठिकाणी रिपीट होऊ शकतो. ओके. तर अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात तर बघा जे की क्रमांक बघा जे की युरेनियम मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके. पुढचा 12वा प्रश्न 1861च्या कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. तर बघा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर पोलीस 2021 हा प्रश्न बघा आतापर्यंत जवळपास 10 पेक्षा अधिक वेळा रिपीट झालेला आहे म्हणून मित्रांनो हा देखील प्रश्न या ठिकाणी बघा पाठांतर करा कारण मित्रांनो बघा या ठिकाणी बघा हा देखील प्रश्न या ठिकाणी परत एकदा विचारण्याची 100% मित्रांनो गॅरंटी आहे. ओके. तर 1861च्या कायद्यानुसार भारतातील कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालयाची बघा जी की स्थापना करण्यात आली होती तर ती म्हणजे बघा जी की मुंबई, मद्रास व कलकत्ता मित्रांनो जे की बघा क्रमांक ब या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके. 1861च्या कायद्यानुसार मित्रांनो या तीनही ठिकाणी बघा जे की 1862 मध्ये मित्रांनो जे की या ठिकाणी बघा उच्च न्यायालयाची मित्रांनो स्थापना करण्यात आली होती. ओके. मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्राच्या सध्याचा विचार करता बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मित्रांनो बघा जे की सध्या एकूण 36 जिल्हा न्यायालये आहेत लक्षात ठेवा आणि भारतामध्ये बघा मित्रांनो सध्या जे की 25 उच्च न्यायालये आहेत. ओके. ठेवून घ्या लक्षात. पुढचा प्रश्न बघा आता SRPFची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली तर मित्रांनो बघा SRPFची बघा जी की प्रथम स्थापना जी की कोणत्या ठिकाणी झाली तर बघा जी की क्रमांक पुरंदर या ठिकाणी झालेली आहे. पुढे भारतीय पोलीस कायदा हा कोणत्या वर्षीचा आहे तर भारतीय पोलीस हा जो काय मित्रांनो कायदा आहे बघा या ठिकाणी कोणत्या वर्षीचा आहे तर बघा जी की क्रमांक 1861 या वर्षीचा आहे बघा जे की लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके. यासोबत आला शेवटचा प्रश्न ते म्हणजे पोलीस पाटील यांची नेमणूक व कर्तव्य कोणत्या अधिनियमात दिलेली आहेत तर मित्रांनो पोलीस पाटील यांची नेमणूक व कर्तव्य कोणत्या अधिनियमामध्ये दिलेली आहेत हा शेवटचा प्रश्न आहे आणि या शेवटच्या प्रश्नाचं बघा जे काही मित्रांनो आन्सर बघा तुम्हाला सर्वांना कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि मित्रांनो जर समजा तुम्हाला ठिकाणी व्हिडिओ आपला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त बघा ठिकाणी शेअर करा. अद्याप जर समजा तुम्ही ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य
सबस्क्राईब देखील करून घ्या. आणि मित्रांनो समजा या ठिकाणी आम्ही तुम्हाला एवढं सांगून देखील जर या ठिकाणी बघा आपला हा महाठोकळा जर या ठिकाणी खरेदी केलं नसेल, बाय केलं नसेल, अवश्य बाय करून घ्या. परत एकदा ठिकाणी मी नंबर सांगत आहे 7414 अवश्य आपला महाठोकळा बाय करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.